नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, या अगोदर आपण नवी मुंबईच्या ग्राउंड वरती व्हिडिओ टाकला होता. त्यावरती खूप मुलांच्या कमेंट आल्या की सर, ठाणे सिटीचं जिथे ग्राउंड होणार आहे ते ग्राउंडचा एक व्हिडिओ टाका. तर मित्रांनो, आपण आज डायरेक्ट ठाणे सिटीचं जिथे ग्राउंड होणार आहे त्या ग्राउंड वरती आलेलो आहोत आणि ते एंट्री गेट आहे. तिथे आज आपण ठाणे सिटीचं ग्राउंड जिथे होणार आहे 1600 मीटर गोळा आणि 100 मीटर ते पूर्ण पाहणार आहोत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. 100% तुम्हाला फायदा होईल आणि जेणेकरून जेव्हा आपलं ग्राउंड असेल त्यावेळेस एक अंदाज येऊन जाईल आणि आपल्याला बेस्ट देता येईल. हाच एक प्रयत्न आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे इथून एंट्री आहे आणि ग्राउंडची तयारी एकदम जोमात चालू आहे. लवकरच आपल्याला ग्राउंड द्यायचं आहे. 20 जानेवारी पासून 100% चालू होण्याची शक्यता आहे. तरी तुम्ही पण तयार असा. 1600 मीटर, मुलींचा 800 मीटर व गोळाफेक आणि 100 मीटर या चारही इव्हेंट जिथे होणार आहेत ते तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असेल. मित्रांनो, पाहू शकता या अगोदर आपलं ठाणे सिटीचं रोडवरती व्हायचं 1600 मीटर आणि महिलांसाठी जे 800 मीटर आहे, पण ह्यावेळेस ग्राउंड वरती होणार आहे आणि तेच आता आपण पाहणार आहोत. ग्राउंड एकदम पाहू शकता तुम्ही, एकदम क्वालिटीचं 400चं ट्रॅक बनवण्याचं काम चालू आहे. तिकडे लोलर पण फिरत आहे. मित्रांनो, इकडे दाखवा, ते पहा, तिकडे लोलर पण फिरत आहे आणि एकदम प्रगती पथावरती काम आहे. फक्त आता आपली तयारी बेस्ट झाली पाहिजे आणि जे आपल्या मनात म्हणजे संभ्रम होता की ग्राउंड कुठे होणार आहे, कसं असेल, काय असेल, तर मित्रांनो एकदम बेस्ट आहे. 400चा ट्रॅक तुम्ही पाहू शकता, एकदम म्हणजे सपाटीला आहे आणि अंडाकृती आहे. हा एक फायदा आहे अंडाकृती असण्याचा की जे आपलं स्ट्रेट आहे आपण स्ट्रेट जाऊ शकतो आणि जे कॉर्नर आहे कॉर्नर नॉर्मल राहतोय. आणि जर गोल असेल तर कॉर्नरला आपल्याला एका साईडने लोड येतो. पूर्ण कॉर्नरला आपल्याला पळायचं असेल गोल असेल तर हा एक तो बेस्ट फायदा आहे. आणि जर तुम्ही गावाकडे रोडवर प्रॅक्टिस करत असाल तर मित्रांनो, ज्यांनी पण ठाणे सिटीला फॉर्म भरलाय आणि ज्या महिला असतील त्यांनी पण 800ची आणि 1600 मीटरची तयारी हे 400च्या ट्रॅक वरती करायची आहे. जेणेकरून आपल्याला इथं फायदा होईल. जर आपण गावाकडे रोडवरती प्रॅक्टिस केली आणि इथे आलो आणि आपल्याला रोडवर धावायची सवय असली आणि आपल्याला ट्रॅकवर पळायचं म्हटल्यानंतर मित्रांनो ते जरा जड जाते. जर आपण गावाकडेच ग्राउंडवर प्रॅक्टिस केली नाही तर ग्राउंडवर असेल तर एकदम बेस्ट आहे. मला नाही वाटत गावाकडे असे ग्राउंड आहेत कुठे, नाही आहेत मित्रांनो. एकदम बेस्ट आहे आणि ते काम पण एकदम बेस्ट करून घेऊ राहिले. रोलर ते एकदम सगळे व्यवस्थित पाणी बिनी मारून एकदम टफ केलेलं आहे. एकदम धूळ पण निघत नाही. तुम्ही पाहू शकता, एकदम निबर केलंय आणि तुम्ही अनवाणी पायाने पण पळू शकता ज्याच्याकडे शक्य असेल त्यांनी. आणि ज्याला सवय नाही त्यांनी वेटलेस जे शूज भेटतात ते शूज वापरा. कारण की तुम्ही गावाकडे कशी प्रॅक्टिस करता त्यावर डिपेंड करतं. कारण की तुम्ही जर पळाले आणि गावाकडे तुम्हाला शूज घालून पळायची सवय असेल आणि इकडे विदाऊट शूजचं जर तुम्ही धावले तर साल्टी निघू शकतात आणि जो टायमिंग आहे आपला तो जास्त लागू शकतो. त्यामुळे गावाकडे जे करताय तेच इथं करायचंय आणि इथं जे करणार आहेत तीच प्रॅक्टिस आपल्याला गावाकडे करायची आणि 100% आपण यशापर्यंत जाणार आहेत. चला पाहूयात, आपण जरा सर्कलला चक्कर मारून पाहूयात. मित्रांनो, आपण स्वप्न घेऊन आलेलो आहोत. आपलं टार्गेट आहे, आपल्याला ठाणे सिटीला खूप मुलांचं असतं ठाणे सिटीला पोलीस व्हायचं आपल्याला. पण मित्रांनो, आपण जर फॉर्म भरलाय आणि नुसतं स्वप्न पाहून चालणार नाही, त्याच्यासाठी आपले प्रयत्नही तसे असले पाहिजेत. आणि जर आपण क्वालिटी एकदम गावाकडे पारदर्शक एकदम प्रॉपर तयारी केली तर 100% आपल्याला इथे ग्राउंडला मार्क्स चांगले येणार आहेत. आणि ठाणे सिटीचा विषय असा आहे मित्रांनो, कारण की इथे इथून मागे खूप टॉप मेरिट लागतं ग्राउंडचं पण आणि लेखीचं पण. पेपर पण सोपा येतो, पण ह्यावेळेस सांगू शकत नाही आपण पेपरचं. आणि ग्राउंड पण चेंज झालेलं आहे. या अगोदर रोडवर व्हायचं, स्ट्रेट असायचं, त्यामुळे 1600ला मुलांना चांगले मार्क्स यायचे, जे की ह्यावेळेस थोडे कमी येऊ शकतात. पण मेरिट कमी येईल असं सांगू नाही शकत आपण, कारण की प्रत्येक मुलगा ग्राउंडवर प्रॅक्टिस करतोय आणि प्रत्येकाकडे हे साधनं झालेत. आता ठीक आहे, मी व्हिडिओ काढतोय, तुम्हाला लगेच ग्राउंड पाहायला भेटले, हे अगोदर असं भेटत नव्हतं मित्रांनो. आणि यामुळे एक आपल्याला अंदाज येतोय एकदम सपाटीला ग्राउंड आहे आणि ग्राउंड एकदम क्वालिटी आहे. आणि जर ग्राउंड क्वालिटी आहे तर आपल्याला मार्क्स घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपली तयारी प्रॉपर असली पाहिजे. आणि इथं जर विचार केला, वातावरणही एकदम हवेशीर आहे. असं नाही की दमट आहे, मुंबईत दमट असतं, पण इकडे एकदम डोंगराळ भाग आहे, तुम्ही पाहू शकता. आणि साकेत ग्राउंड यालाच म्हणतात आणि ठाणे पासून अगदी 1.5-2 किलोमीटर अंतरावर आहे, जास्त दूर नाहीये. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जे जवळ असतील ते येऊन पाहू शकता इथे ग्राउंड, काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. फक्त आपली तयारी बेस्ट करा. 800चं पण महिलांसाठी 400चं इथंच होईल. 400चे 2 राऊंड मारायला लागतील आणि 100 मीटर तुम्हाला इथून सोडलं जाईल किंवा इथे 100ची पण तयारी एकदम प्रॉपर करून घेतली जाईल. इकडनं स्टार्टिंग पॉईंट असेल किंवा तिकडनं असू शकतो. तिकडनं जर सोडलं तिकडे थोडा उतार वाटतं, इकडनं तिकडे थोडं चढ वाटतंय. नॉर्मल, जास्त काही नाहीये, पण नॉर्मल वाटतं. इकडनं थोडं तिकडे चढ किंवा तिकडनं असं वाटू शकतं एकदम सपाट ग्राउंड आहे मित्रांनो. त्यामुळे फक्त आपली तयारी प्रॉपर करा. 100% मला असं वाटतं
की तुम्हाला ग्राउंड बद्दल माहिती समजली असेल. आणि गोळ्याचं पण तिथं सर्कल वरती ते करू शकतात. आणखी गोळ्याचं ग्राउंड तयार नाही केलं, फक्त आता 400ची तयारी चालू आहे. आणि गोळ्याला पण इथं आतमध्ये जर केलं तर सपाट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. गोळा कुठं फेकला तरी आपला जातोय. फक्त आपला प्रॉब्लेम असतो 400चा जो ट्रॅक असतो तो 1600 मीटर आणि 800 मीटर यावरती सगळ्या मुलांचा फोकस असतं. आणि 100 मीटर पण एकदम ओके आहे. फक्त आपली तयारी प्रॉपर करा, 100% तुम्ही यशापर्यंत जाणार आहात. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुमच्यासाठी मी ड्युटी करून येऊन इकडे व्हिडिओ काढतोय, तर मला असं वाटतं तुम्हाला लाईक करायला तेवढं कष्ट लागणार नाहीये. आणि 100% जर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल तर तुम्हाला लाईक करायला काही प्रॉब्लेम नाही. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर थांबूयात आजच्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.